मागच्या दराने दिलेल्या 54 लाख नोंदी तात्काळ रद्द करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी सरकारकडे मागणी केली आहे। नोंदींचं वाटप करणाऱ्यांवरही कारवाई करा असंही नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं। तर 54 लाख नोंदी रद्द केल्या तर सरकारला डुबवणार असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे। 54 लाख नोंदी मागच्या दराने रातोरात वाटप करण्याचं काम सुरू आहे। या तात्काळ बंद झाल्या पाहिजे। या वाटप झाल्या यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। राज्यकर्त्यांच्या कोणाच्या तरी इशाऱ्यावर जे अधिकारी कर्मचारी ओबीसीचं एससी एसटी ना प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर 3-3 महिने लागतात साहेब। आणि यांना 8-8 दिवसात आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कशा नोंदी दिल्या यांची सुद्धा निष्पक्षपाती चौकशी होऊन यांच्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। रद्द करा म्हणा 54 लाख नोंदी। तुम्ही हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आत लावू नका। आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करू नका। तुम्ही मराठ्याला डुबायला निघालात ना, तुम्हाला जर नाही डुबिलं ना तर नाव बदलून ठेवील, सरकारच डुबून टाकीन सगळं। मी जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा नेत्याचा आणि फात्याचा नाही। त्यांनी जर मराठ्याला डुबिलं त्यांना आम्ही डुबिलच म्हणून समजायचं 100%।